सांगोला तालुक्यातील एका महिलेची प्रसूती मिरज सिव्हिल रुग्णालयात झाली होती। या महिलेचं 3 दिवसांचं बाळ प्रसूती विभागातून डोस देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात महिलेनं चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगोला तालुक्यातील कोळेगावची महिला कविता समाधान अलदर यांची 3 दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल रुग्णालयात प्रसूती झाली होती। सिझेरियन प्रसूतीनंतर कविता यांच्यावर वॉर्डात उपचार केले जात होते। कविता या वॉर्डात झोपलेल्या असताना तिथे एक अज्ञात महिला आली। महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून बाळ उचलून नेलं, पण महिला त्यानंतर परत न आल्याने बाळाच्या नातेवाईकांना शंका आली। त्यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर बाळ चोरीला गेल्याचं समजलं। दरम्यान या घटनेनंतर बाळाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवजात बाळाला सरकारी रुग्णालयातून चोरीला नेल्यानं रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेनं हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे। एक अज्ञात महिला रुग्णालयात येते, बाळाला डोस द्यायच्या बहाण्याने बाहेर नेते, तरी कुणाला याची जराही कुणकुण कशी लागत नाही असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान महिला बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाली असून आता तिचा शोध घेतला जात आहे।